आज आपण एक्झाम्पल्स करणार आहोत. एक्झाम्पल नंबर फर्स्ट एक्झाम्पल आहे द नंबर ऑफ सोल्युशन. द नंबर ऑफ सोल्युशन ऑफ द इक्वेशन z square plus z bar is equals to 0 is first option at 2, option B a 4, option C a 6, option D a 8. त्याच्यामध्ये आता फर्स्ट z इज इक्वल्स टू आपण जर a प्लस आय बी जर कन्सिडर केलं तर z बार इज इक्वल्स टू काय होईल मुलांना a मायनस आय बी. आता आपल्याला काय करायचं z स्क्वेअर प्लस z बार. z स्क्वेअर कसा करणार मुलांना आपण a प्लस आयोटा टाइम्स b चा होल स्क्वेअर प्लस a मायनस आयोटा टाइम्स b. नेक्स्ट a स्क्वेअर प्लस 2ab टाइम्स आयोटा माइनस प्लस आयोटा स्क्वेअर टाइम्स b स्क्वेअर प्लस a मायनस आयोटा टाइम्स b. तर नीट ऑब्झर्व करा मुलांना रिअल पार्ट एका ब्रॅकेट मध्ये लिहा. रिअल पार्ट काय आहे एका ब्रॅकेट मध्ये a स्क्वेअर प्लस a आयोटाची स्क्वेअरची व्हॅल्यू किती असते मुलांना -1 तर ते होईल -b स्क्वेअर प्लस इमॅजिनरी पार्ट लिहा मुलं एका ब्रॅकेट मध्ये तर तो होईल 2ab मायनस b टाइम्स आयोटा इज इक्वल्स टू काय दिलेलं मुलांना आपल्याला 0 दिलेलं आहे. म्हणजे आपल्याला दोन कंडिशन्स घेऊन एकतर ही टर्म 0 आहे किंवा ही टर्म 0 किंवा दोन्ही टर्म 0 म्हणजे a स्क्वेअर प्लस a मायनस b स्क्वेअर इज इक्वल्स टू 0 अँड 2ab मायनस b इज इक्वल्स टू 0. याच्यातनं काय कॉमन निघतो मुलांना b ब्रॅकेट मध्ये किती राहील 2a मायनस 1 इज इक्वल्स टू 0. म्हणजेच एकतर b इज इक्वल्स टू 0 असेल और a इज इक्वल्स टू किती असेल मुलांना a इज इक्वल्स टू हाफ. a इज इक्वल्स टू हाफ. नेक्स्ट त्याच्यानंतर याला सिम्प्लिफाय करा मुलांना. तर ही तर एक इक्वेशन दिसते त्याला कसं फॅक्टराइज करणार तर याला फॅक्टराइज करताना a स्क्वेअर प्लस a मायनस b स्क्वेअर ए बी तरी पाहिजे. काय करणार मुलांना अशा वेळेस ओके आपल्याकडे गिवन कंडिशन्स असतात b इज इक्वल्स टू 0 इफ b इज इक्वल्स टू 0 then इथे काय होईल मुलांना a स्क्वेअर प्लस a इज इक्वल्स टू 0 म्हणजेच a कॉमन जर काढला तर ब्रॅकेट मध्ये राहील a प्लस 1 इज इक्वल्स टू 0 म्हणजे a ची व्हॅल्यू एक कमी आली मुलांना 0 आणि a इज इक्वल्स टू मिळाला -1 तर ऑप्शन एक उत्तर भेटलं 0,0 बरोबर आहे. a ची व्हॅल्यू 0 आहे b ची पण व्हॅल्यू 0 आहे a ची व्हॅल्यू -1 b ची पण व्हॅल्यू 0 बरोबर आहे. जेव्हा आपण इफ b इज इक्वल्स टू 0 वाली कंडिशन अप्लाय केली इफ a इज इक्वल्स टू हाफ जेव्हा सबस्टिट्यूट करू then आता सॉल्व करा मुलांना काय होईल हाफचा स्क्वेअर किती होईल 1/4 प्लस हाफ मायनस बी स्क्वेअर तिकडे जाऊन प्लस बी स्क्वेअर होईल. त्यांचा बेस सेम करा 2 ने मल्टिप्लाय 2 ने डिवाइड 2 प्लस 1 3 बी स्क्वेअर इज इक्वल्स टू 3/4. अब बी इज इक्वल्स टू किती मिळेल मुलांना प्लस और मायनस √3/2. इथे पण दोन उत्तर भेटले आपल्याला एक हाफ कॉमा √3/2 आणि हाफ कॉमा मायनस √3/2. किती सोल्युशन भेटले मुलांना आपल्याला 1 2 3 4 नंबर ऑफ सोल्युशंस किती 4. ऑप्शन बी इज युअर सोल्युशन. नेक्स्ट एक्झाम्पल है example number second the conjugate the conjugate of 2 minus iota upon 1 minus 2 iota
द होल स्क्वेअर इज फर्स्ट ऑप्शन है 2/25 माइनस आयोटा टाइम्स 11/25. ऑप्शन बी है -2/25 माइनस आयोटा टाइम्स 11/25. ऑप्शन सी है -2/25 प्लस आयोटा टाइम्स 11/25. ऑप्शन डी है 2/25 प्लस आयोटा 11 टाइम्स 25. बरोबर. त्याला सॉल्व करा. आपल्याला गिवन कंडिशन काय मुलांनो, सपोज त्याला झेड कन्सिडर केलं 2 मायनस आयोटा अपॉन 1 मायनस 2 आयोटाचा होल स्क्वेअर. तर हे काय होईल मुलांनो 2 मायनस आयोटा, इथे ए मायनस बी होल स्क्वेअर फॉर्म्युला लावा. ए स्क्वेअर मायनस 2ab प्लस बी स्क्वेअर. आयोटा स्क्वेअरची व्हॅल्यू किती मुलांनो मायनस, तर ते होईल -4 मायनस 1 इज -3 -4 आयोटा. नेक्स्ट त्याच्यातनं मायनस कॉमन काढा. जर कॉमन काढलं तर ब्रॅकेटमध्ये करायला मित्रांनो मुलांनो 2 मायनस आयोटा अपॉन 3 प्लस 4 आयोटा. त्याला रॅशनलाइज करा. 3 मायनस 4 आयोटा अपॉन 3 मायनस 4 आयोटा. नेक्स्ट 3 to the 6 minus 4 to the 8 minus 8 iota minus 3 iota plus 4 iota चा स्क्वेअर अपॉन a plus b a minus b a स्क्वेअर minus b स्क्वेअर. नेक्स्ट त्याला सिम्प्लिफाय करा. आयोटा स्क्वेअरची व्हॅल्यू किती असते मुलांना -1, तर 6 मायनस 4 6 मायनस 4 झाला 2 मायनस 11 टाइम्स आयोटा अपॉन 3 चा स्क्वेअर मुलांना 9 मायनस आयोटा स्क्वेअरची व्हॅल्यू किती मायनस 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 प्लस आणि 4 चा स्क्वेअर किती 16, ते झालं 25 मायनस 2 प्लस 11 आयोटा अपॉन 25. हे झेड भेटलं. आपल्याला काय काढायचं झेड बार. काय काढायचं मुलांना झेड बार. तर जो इमॅजिनरी पार्ट असतो तो मायनस होईल. तर -2 मायनस 11 आयोटा अपॉन 25. कोणता ऑप्शन आहे बघा -2 मायनस 11 अपॉन. ऑप्शन बी इज युअर सोल्यूशन. नेक्स्ट example number 3. sin x plus iota times cos 2x and cos x minus iota times sin 2x are conjugate to each other for first option x is equals to n pi. Option B है x is equals to n plus half into pi by 2. Option C है x is equals to 0. Option D है no value of x. तर समजून घ्या पहिले स्टेप समजून घ्या ते तुम्हाला लक्षात येईल. त्यांनी काय सांगितलेलं आहे, हा सपोज एक कॉम्प्लेक्स नंबर आहे z sin x प्लस आयोटा टाइम्स cos 2x आणि ते म्हणतात z बार कॉन्जुगेट आहे. कॉन्जुगेट ऑफ इच अदर म्हणजे z बार इज इक्वल्स टू cos x मायनस आयोटा टाइम्स sin 2x. बरोबर आहे. कॉन्जुगेट म्हटल्यावर काय करणार मुलांना होते इथे स्ट्रॅटेजी z इज इक्वल्स टू z बार आहे. त्याला आता सॉल्व करा. झेड बारचा जर झेड बार पुन्हा घेतला आपण याचा पुन्हा झेड बार जर घेतला तर आपल्याला काय भेटतं मुलांना ओरिजिनल कॉम्प्लेक्स नंबर म्हणजे काय भेटेल इज इक्वल्स टू cos x प्लस आयोटा टाइम्स sin 2x. मग हे दोन्ही कॉम्प्लेक्स नंबर इक्वल आहेत, यांना इक्वेट करा म्हणजे इक्वेशन काय होईल फ्रॉम इक्वेशन नंबर फर्स्ट अँड सेकंड sin x प्लस आयोटा टाइम्स cos 2x is equals to cos x plus iota times sin 2x. मग इक्वेट करा मुलांना याच्यामध्ये रिअल पार्ट
आणि इमॅजिनरी पार्ट. रिअल पार्ट काय भेटला मुलांना, साइन एक्स इज इक्वल्स टू कॉस एक्स. साइन एक्स इज इक्वल्स टू कॉस एक्स अँड cos 2x इज इक्वल्स टू साइन 2x. बरोबर आहे. मग मला सांगा मुलांना, हा कॉस जो आहे तो इकडे येऊन डिवाइड होईल, तर साइन अपॉन कॉस काय होईल मुलांना, tan x. तर tan x इज इक्वल्स टू 1. tan x इज इक्वल्स टू किती मुलांना, 1. आणि इथे पण जर सॉल्व केलं आपण तर हे होईल मुलांना साइन 2x इकडे येऊन काय होईल, डिवाइड. तर साइन 2x अपॉन cos 2x. तर tan 2x, tan 2x इज इक्वल्स टू किती मुलांना, 1. बरोबर आहे. आता याच्यामध्ये ज्या कंडिशन दिलेल्या आहेत त्याच्यापैकी बघा कोणती कंडिशन सॅटिस्फाय करते. तर x इज इक्वल्स टू कोणत्या अँगलला व्हॅल्यू 1 असते मुलांना, π/4 ला, आणि tan 2x इज इक्वल्स टू 1. तर मला सांगा इथे कोणती कंडिशन आपल्याला होईल मुलांना, इज इक्वल्स टू tan π/4 जर कन्सिडर केलं तर 2x इज इक्वल्स टू nπ प्लस π/4, म्हणजे x इज इक्वल्स टू nπ/2 प्लस π/8. आणि सेम प्रोसिजर हियर, x इज इक्वल्स टू nπ प्लस π/4. बरोबर आहे. अशापैकी काही ऑप्शन दिसतोय का तुम्हाला, तर कोणता ऑप्शन बरोबर आहे, ऑप्शन डी इज युअर सोल्युशन. एक्झाम्पल आहे, एक्झाम्पल नंबर 4. the value of z the value of z plus 3 into z bar plus 3 is equivalent to first option mod of z plus 3 the whole square. Option B mod of z minus 3. Option C z square plus 3. आणि ऑप्शन डी मुलांना नन ऑफ दिस दिलेलं आहे, नन ऑफ दिस. आता कसं करणार ह्या क्वेश्चनला, तर तुमच्याकडे एकच ऑप्शन आहे, याला काय करावं लागेल तुम्हाला, मल्टिप्लाय. मल्टिप्लाय कसं करणार मुलांना सांगा, z प्लस 3 इंटू z बार प्लस 3 दिले, बरोबर. z प्लस 3 इंटू z बार प्लस 3 मल्टिप्लाय करा मुलांना फर्स्ट, तर ते होईल z इंटू z बार प्लस 3z प्लस 3z बार प्लस 3 किती मुलांना 9. बरोबर आहे. नेक्स्ट z इंटू z बार इज नथिंग बट मॉड z चा स्क्वेअर. बरोबर की नाही, मॉड ऑफ z चा स्क्वेअर, कारण की z इंटू z बार इज नथिंग बट मॉड z चा स्क्वेअर. आता मला सांगा मुलांना याच्यातनं काय कॉमन निघतो, 3 जर कॉमन काढलं तर ब्रॅकेट मध्ये करा तर मुलांना z प्लस z बार, बरोबर आहे, प्लस हा कशाचा स्क्वेअर मुलांना 3 चा स्क्वेअर. बरोबर आहे. नेक्स्ट याच्यानंतर आता ऑब्झर्वेशन करा मुलांना, प्रॉपरली ऑब्झर्व करा, ही प्रॉपर्टी दिसते z प्लस z बार. काय सांगितलेलं मुलांना, z प्लस z बार. आठवा, जर z प्लस z बार जर केलं आपल्याला तर 2 टाइम्स रिअल पार्ट ऑफ z भेटतो. काय भेटतो, 2 टाइम्स रिअल पार्ट ऑफ z. तर मॉड z चा स्क्वेअर प्लस 3 इंटू 2 टाइम्स रिअल पार्ट ऑफ z प्लस 3 चा स्क्वेअर. आणि हा होल स्क्वेअर कशाचा दिसतो मुलांना, मॉड ऑफ z प्लस 3 चा होल स्क्वेअर. बघा, a स्क्वेअर प्लस 2ab, बरोबर आहे, a हा b आहे, तर 2ab प्लस b स्क्वेअर. तर आकाशाचा फॉर्म्युला झाला a प्लस b होल स्क्वेअरचा. तर कोणता ऑप्शन बरोबर आपला, ऑप्शन ए इज युअर सोल्युशन. नेक्स्ट एक्झाम्पल आहे, एक्झाम्पल नंबर 5. if z1 is equals to 2 minus iota and z2 is equals to 1 plus iota, then value of mod of z1 plus z2 plus 1 upon z1 minus z2 plus 1 is
फर्स्ट ऑप्शन है 2, ऑप्शन बी है 2 आयोटा, ऑप्शन सी है √2, ऑप्शन डी है √2 टाइम्स आयोटा. करा मुलांना आलं सॉल्व. व्हॉट वी हॅव गिवन, z1 इज इक्वल टू आपल्याला काय करायचं, z1 प्लस z2 प्लस 1 अपॉन z1 मायनस z2 प्लस 1. z1 ची व्हॅल्यू सबस्टिट्यूट करा मुलांना, 2 मायनस आयोटा प्लस z2 ची व्हॅल्यू सबस्टिट्यूट करा, 1 प्लस आयोटा प्लस 1 अपॉन z1 ची व्हॅल्यू सबस्टिट्यूट करा, 2 मायनस आयोटा प्लस मायनस z2 1 मायनस आयोटा प्लस 1. काय काय कॅन्सल होतं मुलांना, आयोटा आयोटा गेट कॅन्सल. नेक्स्ट काय कॅन्सल होतं आणखी, -1 + 1 गेट कॅन्सल. तर काय होतं मुलांना वरती 4 अपॉन 2 मायनस 2 आयोटा, बरोबर आहे. 4 अपॉन 2 जर कॉमन काढला तर ब्रॅकेट मध्ये करेल मुलांना 1 मायनस आयोटा, 2 1 जा 2 2 जा, 2 चा मॉड किती मुलांना 2 अपॉन त्याचा मॉड सांगा √2, रिअल पार्टचा स्क्वेअर प्लस इमॅजिनरी पार्टचा स्क्वेअर. तर 2 ला काय लिहू शकतो, √2 × √2 गेट कॅन्सल. म्हणजे फायनल सोल्युशन किती मिळालं मुलांना आपल्याला, √2. कोणता ऑप्शन, ऑप्शन सी इज युअर सोल्युशन. नेक्स्ट एक्झाम्पल आहे सिक्स्थ एक्झाम्पल आहे, इफ a प्लस आयोटा टाइम्स b इज इक्वल्स टू x प्लस आयोटाचा होल स्क्वेअर अपॉन 2x² प्लस 1. डन a² प्लस b² इज इक्वल्स टू, फर्स्ट ऑप्शन है x² प्लस 1 चा होल स्क्वेअर अपॉन 2x² प्लस 1 चा होल स्क्वेअर. ऑप्शन बी है x² मायनस 1 चा होल स्क्वेअर अपॉन 2x² प्लस 1. नेक्स्ट ऑप्शन सी है x² प्लस 1 चा होल स्क्वेअर अपॉन 2x² मायनस 1. ऑप्शन डी है मुलांना x² मायनस 1 चा होल स्क्वेअर अपॉन 2x² मायनस 1 चा होल स्क्वेअर. आता गिवन सिच्युएशन काय दिलेली बघा, a प्लस आयोटा टाइम्स b इज इक्वल्स टू x प्लस आयोटाचा होल स्क्वेअर अपॉन 2x² प्लस 1. आता खूप सारे मुलं याच्यामध्ये वेळ वाया घालवते, काहीही वाया घालायची गरज नाही. ऑब्झर्व करा, इथे तुम्हाला मॉडचा फॉर्म्युला दिसतोय बघा, a² रिअल पार्टचा स्क्वेअर प्लस इमॅजिनरी पार्टचा स्क्वेअर, टेकिंग मॉड ऑन बोथ साइड, टेकिंग मॉड ऑन बोथ साइड. तर मॉड ऑन बोथ साइड घेतलं तर याचा मॉड काय मुलांना, रिअल पार्टचा स्क्वेअर √ऑफ रिअल पार्टचा स्क्वेअर प्लस √ऑफ इमॅजिनरी पार्टचा स्क्वेअर. सिमिलरली यहाँ पे √ऑफ रियल पार्ट किती मुलांना x चा स्क्वेअर, इमॅजिनरी पार्ट आयोटाचा कोएफिशिएंट किती 1, तर 1 चा स्क्वेअर अपॉन याचा मॉड काय राहील मुलांना, रिअल पार्टचा स्क्वेअर, √ऑफ रिअल पार्ट कोण मुलांना 2x² प्लस 1 चा होल स्क्वेअर. तर स्क्वेअर रूट निघूनच जाईल त्याच्यामध्ये. तर स्क्वेअरिंग ऑन बोथ साइड करा, स्क्वेअरिंग ऑन बोथ साइड. जेव्हा तुम्ही दोन्ही साइडला स्क्वेअर कराल तर स्क्वेअर रूट गेट कॅन्सल, तर a² प्लस b² इज इक्वल्स टू याचा स्क्वेअर रूट निघून जाईल म्हणजे काय राहील x² प्लस 1. आणि ऑब्झर्व करा त्या ब्रॅकेटचा स्क्वेअर, त्याचा काय स्क्वेअर आहे, तर स्क्वेअर रूट गेट कॅन्सल आणि त्याचा पुन्हा स्क्वेअर, तर हा स्क्वेअर होईल अपॉन स्क्वेअर रूट गेट कॅन्सल, तर 2x² प्लस 1 चा पुन्हा होल स्क्वेअर. तर कोणता ऑप्शन दिसतोय बघा मुलांना, x² प्लस 1 चा होल स्क्वेअर अपॉन 2x² प्लस 1 चा होल स्क्वेअर. ऑप्शन ए इज युअर सोल्युशन. कोणता ऑप्शन आहे, ऑप्शन ए. नेक्स्ट एक्झाम्पल नंबर 27, म्हणजेच आपला एक्झाम्पल नंबर 7. एक्झाम्पल आहे, इफ z इज इक्वल्स टू 1 प्लस आयोटा अपॉन 1 मायनस आयोटा मायनस 1 मायनस आयोटा अपॉन
1 plus iota, then mod z is equals to first option है 2, ऑप्शन बी आहे 3, ऑप्शन सी आहे 4 आणि ऑप्शन डी आहे मुलांना 1. त्याला कसं सॉल्व करणार? तर तुम्हाला काय काढायचं मुलांना? मॉड झेड काढायचं. काय काढायचं? मॉड झेड. आता तुम्ही याला काय करणार? मी एक स्ट्रॅटेजी सांगतो ती फॉलो करा. झेड इज इक्वल्स टू काय दिलेलं आहे? 1 प्लस आयोटा अपॉन 1 मायनस आयोटा मायनस 1 मायनस आयोटा अपॉन 1 प्लस आयोटा. याला जास्त कॉम्प्लिकेटेड करूच नका. बघा डिनॉमिनेटर आणि त्याचं न्यूमरेटर सेम आहे, तो क्रॉस मल्टिप्लिकेशन करा. 1 प्लस आयोटाचा होल स्क्वेअर मायनस 1 मायनस आयोटाचा होल स्क्वेअर. डिनॉमिनेटरला फॉर्म्युला तयार झाला. काय फॉर्म्युला मुलांनो? ए मायनस बी ए प्लस बी. तर ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. तर आयोटा स्क्वेअरची व्हॅल्यू किती असते मुलांनो? 1 मायनस 1. तर मायनस मायनस प्लस, तर दिसेल आपल्याला 1/2 टाइम्स 1 प्लस 2 आयोटा ची व्हॅल्यू किती असते मुलांनो? 2 आयोटा. बरोबर की नाही? 1 प्लस आयोटाच्या होल स्क्वेअरची व्हॅल्यू किती असते? प्लस 2 आयोटा मायनस याच्या होल स्क्वेअरची व्हॅल्यू किती असते मुलांनो? मायनस 2 आयोटा. याला सिम्प्लिफाय करा, किती होईल मुलांनो? 4 आयोटा अपॉन 2. 2 1 जा 2 2 जा आणि 2 आयोटाचं मॉड काढायचं. मॉड ऑफ 2 आयोटा. मॉड ऑफ 2 आयोटा काय मुलांनो? इमॅजिनरी पार्टचा स्क्वेअर. तर 2 चा स्क्वेअर किती? 4 आणि 4 चा अंडर रूट किती मुलांनो? 2. म्हणजे कोणतं ऑप्शन आहे? ऑप्शन ए इज युअर ऑप्शन. नेक्स्ट एक्झाम्पल आहे एक्झाम्पल नंबर 28, म्हणजेच आपला 8th एक्झाम्पल. द मॉड्युलस ऑफ the modulus of 1 minus iota upon 3 plus iota plus 4 iota upon 5 is first option है root 5, option B है root 11 upon 5, option C है root 5 upon 5 and option D बच्चों root 12 upon 5. मॉड्युलस काढायचे. z इज इक्वल्स टू काय दिलेलं मुलांना? z इज इक्वल्स टू 1 मायनस आयोटा अपॉन 3 प्लस आयोटा प्लस 4 आयोटा अपॉन 4. क्रॉस मल्टिप्लिकेशन करा, काय होईल मुलांना? 5 मायनस 5 आयोटा प्लस 4 आयोटा इंटू 3 प्लस आयोटा अपॉन 5 इंटू 3 प्लस आयोटा. सिम्प्लिफाय करा मुलांना. काय होईल? 5 मायनस 5 आयोटा प्लस 12 आयोटा प्लस 4 आयोटाचा स्क्वेअर अपॉन 5 टाइम्स इन ब्रॅकेट 3 प्लस आयोटा. याला सिम्प्लिफाय करा. आयोटा स्क्वेअरची व्हॅल्यू किती असते मुलांना? मायनस. तर 5 मायनस 4 किती? 1 आणि 12 मधनं 5 जर गेले तर किती राहतील? -7. पॉझिटिव्ह 7 आयोटा अपॉन 5 टाइम्स इन ब्रॅकेट 3 प्लस आयोटा. ही व्हॅल्यू आपल्याकडे झेडची आपल्याला मॉड्युलस काढायची. तर मॉडची प्रॉपर्टी माहिती आहे आपल्याला, वेगवेगळं मॉड देतात. वेगवेगळं काय देतात मुलांना? मॉड. मग याचं मॉड काढा मुलांना. काय भेटेल याचं मॉड? अंडर रूट ऑफ 1 चा स्क्वेअर 1, 17 7 चा स्क्वेअर 49 अपॉन 5 ॲज इट इज 3 प्लस आयोटाचा होल स्क्वेअर किती मुलांना? अंडर रूट ऑफ 3 चा स्क्वेअर 9 प्लस 1. तर ते किती झालं मुलांना? अंडर रूट ऑफ 50 अपॉन 5 टाइम्स अंडर रूट ऑफ किती मुलांना? 10. 1 जा कितीचा मुलांना? 5 जा. त्याला कसं लिहू शकतो? रूट 5. आणि 5 ला काय लिहू शकतो मुलांना? रूट 5 इंटू रूट 5. एक रूट 5 गेट कॅन्सल. तर फायनल सोल्युशन भेटतो 1 अपॉन रूट 5. 1 अपॉन रूट 5 ऑप्शन आहे का? रूट 5 अपॉन 5 आहे, म्हणजेच ऑप्शन सी इज युअर सोल्युशन. नेक्स्ट एक्झाम्पल आहे एक्झाम्पल नंबर 9. नाइन्थ एक्झाम्पल म्हणून द आर्ग्युमेंट ऑफ the argument of 1 minus iota root 3 upon 1 plus iota root 3 is first option है 60 डिग्री, ऑप्शन बी है बच्चों 120 डिग्री, ऑप्शन सी है 210 डिग्री, ऑप्शन डी है 240 डिग्री. बरोबर है.
तर आर्ग्युमेंटची प्रॉपर्टी सगळ्यांना माहिती आहे. आपल्याला झेड इज इक्वल्स टू काय दिलेलं मुलांना 1 मायनस आयोटा रूट 3 अपॉन 1 प्लस आयोटा रूट 3. आर्ग्युमेंटची प्रॉपर्टी काय मुलांना, आर्ग्युमेंट ऑफ z1 अपॉन z2 इज इक्वल्स टू आर्ग्युमेंट ऑफ z1 मायनस आर्ग्युमेंट ऑफ z2. बरोबर आहे. मग त्याच्यानुसार कसं लिहिणार याला, आर्ग्युमेंट ऑफ 1 मायनस आयोटा रूट 3 मायनस आर्ग्युमेंट ऑफ z2 किती लिहिलं मुलांना, 1 प्लस आयोटा रूट 3. मग मला सांगा 1 a ची व्हॅल्यू किती दिलेली 1, b ची व्हॅल्यू किती दिलेली मुलांना मायनस रूट 3. इथे a ची व्हॅल्यू दिलेली 1, b ची व्हॅल्यू दिलेली मुलांना रूट 3. मला सांगा आर्ग्युमेंट थिटा इज इक्वल्स टू काय फॉर्म्युला असतो, tan इनवर्स ऑफ b अपॉन a मायनस रूट 3 अपॉन 1. आणि ते आर्ग्युमेंट थिटा इज इक्वल्स टू काय होईल मुलांना, tan इनवर्स ऑफ रूट 3 अपॉन 1. तर हे फर्स्ट क्वाड्रंट मध्ये, तर रूट 3 कोणत्या अँगलला व्हॅल्यू असते मुलांना 60, म्हणजे π/3 रेडियन. आता नीट ऑब्झर्व करा, प्लस मायनस प्लस आणि एक्स ऍक्सिस प्लस वाय ऍक्सिस मायनस कोणत्या क्वाड्रंट मध्ये असतो मुलांना, फोर्थ क्वाड्रंट मध्ये. तर 2π मायनस कोणत्या अँगलला व्हॅल्यू रूट 3 असते मुलांना, π/3 ला. सबस्टिट्यूट करा, तर झेडचा आर्ग्युमेंट ऑफ झेड इज इक्वल्स टू काय होईल मुलांना, θ1 याला आणि θ2. तर थिटाची अँगल किती आलेला, 2π मायनस π/3 मायनस याचा अँगल किती आलेला मुलांना, π/3. तर 2π म्हणजे किती मुलांना, 360 डिग्री मायनस 60 मायनस 60, तर हे किती झालं मुलांना, 120. बरोबर आहे. 360 मधून 120 गेले, किती राहिले मुलांना, 240. बरोबर का, राहिले 240, म्हणजे ऑप्शन डी इज युअर सोल्युशन. नेक्स्ट एक्झाम्पल आहे मुलांना, एक्झाम्पल नंबर 10. आता आपल्याला त्याला पोलार फॉर्म मध्ये रिप्रेझेंट करायचं. काय करायचं, पोलार फॉर्म मध्ये. झेड इज इक्वल्स टू 1 प्लस आयोटा टाइम्स रूट 3 चा पोलार फॉर्म काय असेल ते विचार. फर्स्ट ऑप्शन दिलेला 2 इन ब्रॅकेट cos ऑफ π/3 मायनस आयोटा टाइम्स साइन ऑफ π/3 बी ए 2 टाइम्स cos ऑफ π/3 प्लस आयोटा टाइम्स साइन ऑफ π/3. ऑप्शन सी है 2 टाइम्स cos ऑफ 2π/3 प्लस आयोटा टाइम्स साइन ऑफ 2π/3. ऑप्शन डी है 2 टाइम्स cos ऑफ 4π/3 प्लस आयोटा टाइम्स साइन ऑफ 4π/3. तर नीट ऑब्झर्व करा मुलांना, z इज इक्वल्स टू a प्लस आय बी 1 प्लस आयोटा टाइम्स रूट 3. a ची व्हॅल्यू दिलेली 1, b ची व्हॅल्यू दिलेली रूट 3. आणि आपल्याला पोलार फॉर्म माहिती आहे, z इज इक्वल्स टू मॉड z इन ब्रॅकेट cos थीटा प्लस आयोटा टाइम्स साइन थीटा. मॉड z ची व्हॅल्यू काढा मुलांना, मॉड z इज इक्वल्स टू व्हॉट, अंडर रूट ऑफ a चा स्क्वेअर 1 रूट 3 चा स्क्वेअर मुलांना किती 3 प्लस 1 4 म्हणजे 2. तर 2 टाइम्स. आणि मला सांगा थीटा इज इक्वल्स टू फॉर्म्युला काय, tan इनवर्स ऑफ b अपॉन a, पण प्लस प्लस आहे कोणत्या क्वार्टर मध्ये जातो मुलांना, फर्स्ट. आणि फर्स्ट क्वार्टर मध्ये रूट 3 कोणत्या अँगलला व्हॅल्यू असते, π/3 ला. तर 2 टाइम्स cos ऑफ π/3 प्लस आयोटा टाइम्स साइन π/3. कोणता ऑप्शन दिसतो मुलांना हा तुम्हाला, ऑप्शन बी इज युअर सोल्युशन. नेक्स्ट मला दिलेलं मुलांना एक्झाम्पल नंबर 11th example है the a plus iota times b form of z is equals to root 2 e to the power 3π/4 times iota is. तो कॉम्प्लेक्स नंबर कोणता ते सापडायचं. फर्स्ट ऑप्शन है 1 प्लस आयोटा, ऑप्शन बी है -1 प्लस आयोटा, ऑप्शन सी है 2 मायनस आयोटा, ऑप्शन डी मुलांना 2 प्लस आयोटा. स्ट्रॅटेजी समजून घ्या. तुम्हाला कोणत्या एक्सपोनेन्शियल फॉर्म मध्ये दिलेले, कसं दिसणार, z इज इक्वल्स टू रूट 2 इंटू e टू द पॉवर 3π/4 टाइम्स आयोटा. तर रूट 2 ॲज इट इज
मला सांगा याला युलर्स फॉर्मला कसं लिहू शकतो. ई रेस टू पॉवर आय थिटा इज नथिंग बट कॉस थिटा प्लस आयोटा टाइम्स साइन थिटा. बरोबर आहे. मग सिमिलरली याचा वापर जर केला तर काय होईल मुलांनो, कॉस ऑफ 3π/4 प्लस आय साइन 3π/4. तर नीट ऑब्झर्व करा 3π/4 ला काय लिहू शकतो मुलांना आपण, π/4 म्हणजे 45 आणि 45 इंटू 3 म्हणजे 135. अँगल किती मिळतो मुलांना आपल्याला 135. आणि आपण ट्रिग्नोमेट्री मध्ये शिकलेलो आहे अँगल कसा काढायचा. तर √2 इन ब्रॅकेट कॉस ऑफ 135 ला कसं लिहू शकतो 90 प्लस 45 प्लस आयोटा टाइम्स साइन ऑफ 90 प्लस 45. तर कॉस 90 प्लस थिटा काय होतं मुलांना मायनस कॉस थिटा मायनस साइन थिटा. कॉसचं काय होतं साइन साइन ऑफ 45 डिग्री प्लस आयोटा टाइम्स साइनचं काय होईल कॉस ऑफ 45 डिग्री. आणि सेकंड क्वार्टर मध्ये साइन हा पॉझिटिव्ह असतो. तर साइन 45 ची व्हॅल्यू किती असते मुलांना -1/√2 प्लस आयोटा इंटू 1/√2. √2 ने जेव्हा मल्टिप्लाय कराल तर -1 प्लस आयोटा -1 प्लस आयोटा कोणता ऑप्शन मुलांना, ऑप्शन बी इज युअर सोल्युशन. नेक्स्ट त्याच्यानंतर दिलेल्या मुलांना एक्झाम्पल नंबर 12th एक्झाम्पल आहे. तर a प्लस आयोटा टाइम्स b फॉर्म ऑफ √2 in bracket cos of π/12 plus iota times sin of π/12 upon 2 in bracket cos of 5π/6 plus iota times sin of 5π/6. फर्स्ट ऑप्शन दिलेला आहे -12 मायनस आयोटा अपॉन 2. ऑप्शन बी आहे 1/3 मायनस आयोटा अपॉन 3. ऑप्शन सी आहे आयोटा -3 आणि ऑप्शन डी मुलांना आयोटा +4. आता हा क्वेश्चन जो आहे तो खूप जण काय करतात त्याला सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करतात. काहीही करण्याची गरज नाही. बघा प्रश्नामध्येच उत्तर दिलेलं असतं. मला सांगा √2/2 म्हणजे किती झालं मुलांना ते 1/√2. बरोबर आहे. हा युलर्स फॉर्म दिसतोय तुम्हाला. ई रेस टू पॉवर काय लिहू शकतो मुलांना आपण त्याला आय टाइम्स π/12 आणि याला काय लिहू शकतो मुलांना ई टू द पॉवर आय टाइम्स 5π/6. मला सांगा मुलांना जर ए टू द पॉवर एम आहे आपण ए टू द पॉवर एन आहे तर त्याला काय लिहू शकतो आपण ए टू द पॉवर एम मायनस एन. त्याला त्या फॉर्मॅट नुसार लिहा. मग काय होईल मुलांना 1/√2 ई टू द पॉवर आयोटा जर कॉमन काढला तर π/12 मायनस 5π/6. त्याला 2 ने मल्टिप्लाय करा मुलांना 2 ने डिवाइड करा ते झालं 12 म्हणजे 1/√2 ई टू द पॉवर पाय मधनं 10 गेला -9π/12. तर 3 दुने 3 त्रिक 9 3 चौक 12 म्हणजे 1/√2 ई टू द पॉवर मायनस काय भेटलं मुलांना आपल्याला -3π/4 टाइम्स आयोटा. बरोबर आहे. आता 3π/4 तर 3 इंटू π/4 म्हणजे किती मुलांना 45. तर 3π/4 आताच शिकलो आपण 3π/4 बघा बरं म्हणजे 45. त्याला पुन्हा काढा मुलांना काय दिलेलं तुम्हाला त्याला नीट लिहा 1/√2. मग मला सांगा ई टू द पॉवर मायनस दिलेलं तर त्याला कसं लिहू शकतो कॉस ऑफ -3/4 प्लस आयोटा टाइम्स साइन ऑफ -3π/4. मग नेक्स्ट 1/√2 याला कसं लिहिणार मुलांना आपण कॉस ऑफ मायनस थिटा इज पॉझिटिव्ह कॉस थिटा म्हणजे कॉस ऑफ 135 डिग्री प्लस साइन ऑफ मायनस थिटा इज मायनस साइन थिटा तर मायनस साइन ऑफ 135 डिग्री टाइम्स आयोटा. त्याला सॉल्व करा 1/√2 आत्ताच व्हॅल्यू काढली याची -1/√2 मायनस साइनची किती असते 1/√2 टाइम्स आयोटा आणि 1/√2 ने जेव्हा मल्टिप्लाय करू मुलांना आपण काय होईल -12 टाइम्स आयोटा. तर -12 टाइम्स आयोटा कोणता ऑप्शन मुलांना, ऑप्शन ए इज युअर सोल्युशन. काहीही वेगळ्या प्रकारे करण्याची गरज नसते. फक्त प्रश्नामध्ये सिच्युएशन काय दिलेली आणि त्याला कसं सॉल्व्ह करायचं हे तुम्हाला लवकर कळायला पाहिजे. ठीक आहे. नेक्स्ट एक्झाम्पल नंबर 13 सेकंड लास्ट एक्झाम्पल.
13th एक्झाम्पल दिलेला मुलांना 1 प्लस रूट 3 टाइम्स आयोटा रेस टू पॉवर 4 प्लस 1 मायनस रूट 3 टाइम्स आयोटा टाइम्स रेस टू पॉवर 4 इज फर्स्ट ऑप्शन मुलांना -16, ऑप्शन बी ए 16, ऑप्शन सी ए 14 आणि ऑप्शन डी मुलांना -14. नीट ऑब्झर्व करा बरं का, 1 प्लस रूट 3 आयोटा ही कशाची व्हॅल्यू ओमेगाची. तर आपल्याला काय करावं लागेल मुलांना, 2 ने मल्टिप्लाय 2 ने डिवाइड. तर इक्वेशन काय दिसते 1 प्लस रूट 3 आयोटा अपॉन 2. 2 ने जर डिवाइड करतोय तर 2 ने काय करावं लागेल मुलांना मल्टिप्लाय रेस टू पॉवर 4 प्लस 1 मायनस रूट 3 आयोटा. आता इथे पण ऍडजस्टमेंट कशाची करावं लागेल मुलांना 2 ची. 2 ने डिवाइड करतात 2 ने मल्टिप्लाय रेस टू पॉवर 4. ही व्हॅल्यू कशाची मुलांना मायनस ओमेगाची, बरोबर आहे. -2 ओमेगा स्क्वेअरची व्हॅल्यू आहे रेस टू पॉवर 4 प्लस ही कशाची व्हॅल्यू मुलांना -2 ओमेगाची रेस टू पॉवर किती मुलांना 4. नेक्स्ट ही व्हॅल्यू इक्वल मायनस ओमेगाची. मग मायनसचा स्क्वेअर किती मुलांना प्लस तो 2 चा 4th पॉवर ओमेगा रेस टू पॉवर 4. 4 2 8 म्हणजे त्याचं पॉवर होईल 8 मायनस प्लस 2 रेस टू पॉवर 4 इंटू ओमेगा रेस टू पॉवर 4. बरोबर आहे. याच्याबद्दल काय कॉमन निघतो मुलांना 2 रेस टू पॉवर 4. तो जर कॉमन काढला तो ओमेगा रेस टू पॉवर 8 मल्टिपल ऑफ आपल्याला 3 पाहिजे. काय पाहिजे 3. तर 3 2 जा 6 प्लस 2 प्लस ओमेगा क्यूब इंटू त्याला काय लिहू शकतो 3 प्लस 1. मग क्यूब रूट ऑफ युनिटी काय असते मुलांना, त्याला लिहू शकतो ओमेगा रेस टू पॉवर 3 इंटू 2 इंटू ओमेगाचा स्क्वेअर प्लस ओमेगा क्यूब इंटू ओमेगा. ओमेगा क्यूब ची व्हॅल्यू किती असते मुलांना 1 ब्रॅकेट मध्ये राहिलो ओमेगा प्लस ओमेगा स्क्वेअर. आपल्याला आयडेंटिटी माहिती आहे काय आयडेंटिटी असते ओमेगा स्क्वेअर प्लस ओमेगा प्लस 1 इज इक्वल टू 0. तो ओमेगा स्क्वेअर प्लस ओमेगाची व्हॅल्यू किती होईल मुलांना -1. ती सबस्टिट्यूट करा म्हणजे उत्तर किती आलं -2 रेस टू पॉवर 4 आणि 2 रेस टू पॉवर 4 तर 2 2 जा 4 4 4 जा 16. तर उत्तर किती आलं मुलांना आपलं -16. तर -16 कोणता ऑप्शन आहे, ऑप्शन ए इज युअर. लक्षात ठेवा क्यूब रूट ऑफ युनिटीचे क्वेश्चन खूप सोपे असतात. लास्ट एक्झाम्पल आजचं एक्झाम्पल नंबर 14. द व्हॅल्यू ऑफ a प्लस बी ओमेगा प्लस सी ओमेगा स्क्वेअर अपॉन बी प्लस सी ओमेगा प्लस ए ओमेगा स्क्वेअर प्लस ए प्लस बी ओमेगा प्लस सी ओमेगा स्क्वेअर अपॉन सी प्लस ए ओमेगा प्लस ओमेगा स्क्वेअर इज फर्स्ट ऑप्शन दिलेला 1, ऑप्शन बी आहे -1, ऑप्शन सी आहे 2 आणि ऑप्शन डी आहे मुलांना -2. त्याच्यामध्ये स्ट्रॅटेजी समजून घ्या कशी वापरायची. याच्यामध्ये स्ट्रॅटेजी नीट ऑब्झर्व कर. आपल्याला पहिले टर्म मी सांगतो कशी सॉल्व्ह करायची. ए प्लस बी ओमेगा प्लस सी ओमेगा स्क्वेअर अपॉन बी प्लस सी ओमेगा प्लस ए ओमेगा स्क्वेअर. नीट ऑब्झर्व करा. इथे बी चा कोएफिशियंट किती आहे 1 पण इथे बी चा कोएफिशियंट किती आहे ओमेगा. किती आहे ओमेगा म्हणजे आपल्याला कशाने मल्टिप्लाय डिवाइड करावं लागेल ओमेगाने. जर ओमेगाने जर डिवाइड करतोय तर ओमेगाने काय करावं लागेल मुलांना मल्टिप्लाय. बरोबर आहे. मग तो हा ओमेगा जो आहे तो ऍज इट इज ठेवा. ब्रॅकेट मध्ये करायला ए प्लस बी ओमेगा प्लस सी ओमेगा स्क्वेअर अपॉन ओमेगाने मल्टिप्लाय करा. इक्वेशन काय होईल बी ओमेगा सी ओमेगा स्क्वेअर प्लस ए ओमेगा क्यूब आणि ओमेगा क्यूबची व्हॅल्यू किती असते मुलांना 1. तर ओमेगा इन ब्रॅकेट ए प्लस बी ओमेगा प्लस सी ओमेगा स्क्वेअर. ओमेगा स्क्वेअरची व्हॅल्यू किती क्यूबची व्हॅल्यू किती असते मुलांना ओमेगा म्हणजे हे ए झालं प्लस बी ओमेगा प्लस सी ओमेगा स्क्वेअर. बघा सेम टर्म आहे गेट कॅन्सल. पहिली टर्म जी त्याचं उत्तर किती आलं ओमेगा. मग दुसऱ्याला तसंच सॉल्व्ह करा. काय दिलेलं सेकंड टर्म ए प्लस बी ओमेगा प्लस सी ओमेगा स्क्वेअर अपॉन सी प्लस ए ओमेगा प्लस ओमेगा स्क्वेअर प्लस इथे काहीतरी टर्म पाहिजे बी पाहिजे बी ओमेगा स्क्वेअर बी ओमेगा स्क्वेअर. आता नीट ऑब्झर्व करा मुलांना काय काय दिसतंय तुम्हाला. सी चा कोएफिशियंट इथे किती मुलांना ओमेगा स्क्वेअर. डिनॉमिनेटरला फक्त सी दिसतो. मग कशाने मल्टिप्लाय आणि डिवाइड करणार ओमेगा स्क्वेअर. मग ओमेगा स्क्वेअर ऍज इट इज राहू द्या. वरती ब्रॅकेट होईल ए प्लस बी ओमेगा
प्लस सी ओमेगा स्क्वेअर अपॉन ओमेगा स्क्वेअर ने मल्टिप्लाय करतो तर इक्वेशन काय होईल मुलांनो, सी ओमेगा स्क्वेअर प्लस ए ओमेगा क्यूब प्लस बी ओमेगा रेस टू पॉवर 4. नेक्स्ट ओमेगा स्क्वेअर इन ब्रॅकेट ए प्लस बी ओमेगा प्लस सी ओमेगा स्क्वेअर अपॉन याच्यामधून काय बघा बरं का, काय काय कॅल्क्युलेशन होतं. ओमेगा क्यूबची व्हॅल्यू किती असते 1 म्हणजे ए प्लस ओमेगा रेस टू पॉवर 4 ची व्हॅल्यू किती असते ओमेगा, तर बी ओमेगा प्लस सी ओमेगा स्क्वेअर. सेम ब्रॅकेट गेट कॅन्सल, उरलं का मुलांना ओमेगा स्क्वेअर. याची व्हॅल्यू किती आलेली ओमेगा, मग आपल्याला उत्तर काय काढायचं ओमेगा प्लस ओमेगा स्क्वेअर. आणि आपल्या जो आयडेंटिटी आहे ओमेगा स्क्वेअर प्लस ओमेगा प्लस 1 इज इक्वल टू 0. तर ओमेगा स्क्वेअर प्लस ओमेगाची व्हॅल्यू किती मिळाली मुलांना -1. -1 कोणता ऑप्शन आहे, ऑप्शन बी इज युअर सोल्युशन.